जवळपास गेल्या 2 वर्षापासून शेतकरी राजा त्रस्त झाला आहे. सोयाबीनचे भाव घसरले, त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आले. तर कांद्याचे भावही मागील काही महिन्यापासून अगदी आहेत तसेच. पण दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांना हरभरा या पिकांनी यंदा तारलं. यंदा शेतकऱ्यांच्या हरभरा बाजार समितीमध्ये चांगलाच भाव मिळत आहे. पण शेतकरी वर्गाला प्रश्न पडला आहे की हरभरा दर टिकून राहतील का? तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तेच पाहणार आहोत. काही मुद्द्यांच्या माध्यमातून हरभऱ्याची बाजारातील स्थिती काय आहे ते सुद्धा आपण समजून घेणार आहोत. मुद्दा नंबर 1, भारतातील हरभरा उत्पादनाची नेमकी काय स्थिती आहे. मुद्दा नंबर 2, हरभरा उत्पादनाची आयात निर्यात किती झाली. मुद्दा नंबर 3, भारतातील हरभरा आवकेची स्थिती काय आहे. मुद्दा नंबर 4, गेल्या 3 वर्षात हरभऱ्याला किती भाव मिळाला आहे. मुद्दा नंबर 5, बाजार समितीमध्ये हरभऱ्याला सरासरी किती भाव मिळतोय. आणि मुद्दा नंबर 6, डिसेंबर मध्ये हरभऱ्याचे भाव काय राहतील. नमस्कार, मी पराग. शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो. आम्ही शेती बाजार भावाचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो. खात्री आहे की तुम्हाला आमचा हा प्रयत्न नक्कीच आवडत असेल. तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा, म्हणजे हरभरा बाजार भावाचा व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. वळूयात आपल्या मूळ विषयाकडे. सुरुवातीला या मुद्द्यांवरती नजर फिरवण्या अगोदर आपण हरभऱ्या बाबतीत काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. हरभरा हे भारतातील मोठ्या प्रमाणावरचं उत्पादन आणि उपभोग असणारे एक डाळवर्गीय पीक आहे. जागतिक पातळीवरती एकूण डाळ उत्पादनापैकी 20% हिस्सा हा हरभऱ्याचा आहे. तर हरभरा उत्पादनामध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, तुर्की, म्यानमार, पाकिस्तान आणि इथिओपियासह असे 6 देश जागतिक हरभरा उत्पादन सुमारे 90% योगदान देतात. पण आपल्या भारताची स्थिती सांगायची झाली तर भारत हा हरभऱ्याचा प्रमुख उत्पादक देश असून जगातील एकूण उत्पादनात भारताचा वाटा जवळपास सुमारे 70 ते 75% इतका आहे. भारतातील एकूण डाळ उत्पादनापैकी 40 ते 50% हिस्सा हा फक्त हरभऱ्याचा आहे. आता देशभरात हरभऱ्याचा वापर हा डाळ आणि बेसन या गोष्टींसाठी केला जातो. हरभऱ्याची उत्पादन स्थिती ही आयात निर्यात, आवक, मागणी, पुरवठा या घटकांवरती अवलंबून असते. तर पाहूयात सविस्तर माहिती. सुरुवातीला पाहूयात हरभरा उत्पादनाची नेमकी स्थिती काय आहे. हरभरा उत्पादनावरती देखील हरभऱ्याची किंमत ही अवलंबून असते. हरभरा उत्पादनाची नेमकी काय स्थिती आहे. उत्पादन कमी झाले का जास्त झाले आता तेही सांगतो. हरभरा उत्पादनाबाबतीत भारताची जर स्थिती सांगायची झाली तर 2020-21 मध्ये भारतात हरभरा उत्पादन 119.1 लाख टन इतके होते. तर भारतात 2021-22 मध्ये हरभरा उत्पादन हे 135.4 लाख टन इतके होते. तर 2022-23 मध्ये 122.7 लाख टन इतका हरभरा उत्पादन होते. 2023-24 मध्ये 121.6 लाख टन हरभरा उत्पादन झाले होते. गेल्या 2 वर्षाच्या तुलनेत हरभरा उत्पादन हे भारतात कमी झाले आहे. ही झाली भारतातील हरभरा उत्पादनाची स्थिती. महाराष्ट्राच्या हरभरा उत्पादनाची स्थिती सांगायची झाल्यास 2020-21 मध्ये 24 लाख टन इतके हरभरा उत्पादन झाले होते. 2021-22 मध्ये काही प्रमाणात वाढले आणि 27.2 लाख टन इतके झाले. 2023-24 मध्ये पुन्हा हरभऱ्याचे उत्पादन वाढले आणि 29.7 लाख टन इतके हरभऱ्याचे उत्पादन झाले. पण गेल्या वर्षीच्या तुलनेत 2023-24 मध्ये हरभरा उत्पादन काही पॉइंटनी कमी झाले आहे. तर 28.6 लाख टन इतके हरभरा उत्पादन झाले आहे. एकंदरीत भारताची आणि महाराष्ट्राची स्थिती जर का बघायची झाली तर मागील वर्षापासून जवळपास हरभरा उत्पादन हे सारखे आहे आणि काही प्रमाणात हरभरा उत्पादन हे कमी झाले आहे. मुद्दा नंबर 2, हरभरा उत्पादनाची आयात निर्यात किती झाली. ज्याप्रमाणे हरभऱ्याच्या उत्पादनावरती हरभरा भाव अवलंबून असतात, अगदी त्याचप्रमाणे हरभऱ्याची आयात व निर्यात किती झाली यावर देखील हरभऱ्याचे भाव हे अवलंबून असतात. तर आपण गेल्या 2 ते 3 वर्षांमध्ये हरभऱ्याची आयात किती झाली, निर्यात किती झाली हे देखील मी तुम्हाला आता सविस्तर सांगणार आहे. सुरुवातीला आपण हे पाहूयात की एकंदरीत आता हरभऱ्याची आयात किती झाली आहे. तर 2020-21 मध्ये हरभऱ्याची आयात 2.9 लाख टन इतकी झाली होती. 2021-22 मध्ये हरभऱ्याची आयात ही 2 लाख टन इतकी झाली होती. 2022-23 मध्ये हरभऱ्याची आयात ही 0.6 लाख टन इतकी झाली होती. तर 2023-24 मध्ये हरभऱ्याची आयात ही 2.8 लाख टन इतकी झाली होती. यावरून हे लक्षात येतं की 2022-23 च्या तुलनेत 2023-24 मध्ये आयात ही भरपूर प्रमाणात वाढलेली आहे. आता ही झाली हरभरा आयातीची स्थिती. आता त्यानंतर आपण बघूयात हरभरा निर्यात किती झाली आहे. तर 2020-21 मध्ये 1.6 लाख टन इतकी निर्यात झाली आहे. 2021-22 मध्ये 1.2 लाख टन इतकी झाली आहे.
तर जवळपास या 2 वर्षातील निर्यात सारखीच आहे, पण 2022-23 मध्ये हीच निर्यात 3.5 लाख टनावरती गेली होती. 2023-24 मध्ये पुन्हा निर्यात ही 1.9 लाख टन इतकी झालेली आहे. यावरून लक्षात येतं की हरभरा 2022 ते 23च्या तुलनेत 23 ते 24 मध्ये ही निर्यात कमी झाली आहे. आता हा आयात आणि निर्यातीचा आढावा बघितल्यानंतर मागील वर्षी 2022-23च्या तुलनेत 2023-24 मध्ये आयात काहीशी वाढलेली आहे, तर निर्यात काहीशी कमी झालेली आहे. मुद्दा नंबर 3, भारतातील हरभरा आवकेची स्थिती काय आहे? ज्याप्रमाणे हरभऱ्याचे आयात निर्यात महत्वाची असते, अगदी त्याचप्रमाणे हरभऱ्याचे भारतात आवक किती झाली आहे किंवा आवकेची स्थिती काय आहे हे देखील तितकंच गरजेचं असतं. मार्च ते मे हा हरभऱ्याचा तसा तर प्रमुख विक्रीचा हंगाम असतो. या हंगामात मोठ्या प्रमाणात हरभऱ्याची विक्री ही केली जाते. 2023-24 मधील हरभऱ्याची आवक मागील वर्षांच्या तुलनेत कमी झालेली आहे. सप्टेंबर 2024 मध्ये ती 0.6 लाख टन इतकी आहे, जी मागील वर्षी याच कालावधीत 0.7 लाख टन इतकी होती. यावरून लक्षात येतं की हरभऱ्याची आवक ही कमी झालेली आहे. आता हे झालं भारतातील हरभऱ्याचे उत्पादन, हरभऱ्याची आवक आणि आयात निर्यात किती झाली. आता पाहूयात गेल्या काही वर्षांपासून हरभऱ्याला बाजार समितीत किती भाव मिळतोय. मुद्दा नंबर 4, गेल्या 3 वर्षात हरभऱ्याला किती भाव मिळाला आहे? हरभऱ्यासाठी प्रमुख असलेली बाजार समिती म्हणजे लातूर बाजार समिती. ऑक्टोबर 2022 पासून हरभऱ्याच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. ऑगस्ट 2023 नंतर भारत सरकारने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किमतीपेक्षा जास्तच किंमत हरभऱ्याला मिळत आहे. आता आपण बघूयात की मागील 3 वर्षात लातूर बाजारपेठेत हरभऱ्याला किती भाव मिळाला. तर डिसेंबर 2021 मध्ये लातूर बाजार समितीत हरभऱ्याला 4,559 रुपये क्विंटलचा भाव हा मिळाला. डिसेंबर 2022 मध्ये हरभऱ्याला 450 प्रति क्विंटल इतका भाव मिळाला. डिसेंबर 2023 मध्ये 5,736 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला. तर आता हरभऱ्याची किंमत ही जवळपास 7 ते 8,000 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. सध्याची रब्बी हंगामातील हरभऱ्याची सरकारने जाहीर केलेली किंमत ही आधारभूत किंमत ही 5,440 रुपये प्रति क्विंटल आहे. परंतु तरी देखील त्यापेक्षाही जास्त दर हा शेतकऱ्यांच्या हरभऱ्याला बाजार समितीत मिळत आहे. मुद्दा नंबर 5, सध्या बाजार समितीमध्ये हरभऱ्याला काय भाव मिळतोय ते पाहूया. बाजार समितीमध्ये हरभऱ्याला हमी भाव पेक्षा जास्त दर मिळत आहे. बाजारामध्ये हरभऱ्याची आवक कमी झाली आहे, परंतु दर हा शेतकऱ्यांच्या हरभऱ्याला चांगलाच मिळतोय. पुणे बाजार समितीमध्ये हरभऱ्याला 7,750 रुपये भाव मिळत आहे आणि लातूर बाजार समितीत 6,950 रुपये भाव मिळत आहे. अमरावती बाजार समितीत 6,734 रुपये भाव मिळत आहे. अकोला बाजार समितीत हरभऱ्याला 6,600 रुपये भाव हा मिळत आहे. राहता बाजार समितीत हरभऱ्याला 6,671 रुपये भाव मिळतोय. मुद्दा नंबर 6, डिसेंबर मध्ये हरभऱ्याचे भाव कसे राहतील? सध्या बाजारात हरभऱ्याची किंमत ही वाढलेली आहे, परंतु ज्या शेतकऱ्यांकडे हरभरा आहे, जे शेतकरी हरभरा विक्रीसाठी येतात, त्यांना प्रश्न पडला आहे की हरभऱ्याची किंमत ही अशीच टिकून राहील का? बाजार माहिती विश्लेषण व जोखीम व्यवस्थापन कक्ष यांच्या अंदाजानुसार लातूर बाजार समितीत डिसेंबर 2024 पर्यंत हरभऱ्याची किंमत ही 6,500 ते 8,000 रुपये प्रति क्विंटल असणार आहे. यावरून लक्षात येतं की हरभऱ्याला हमी भावापेक्षा जास्त दर हा मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा झाला बाजार अभ्यासकांचा अंदाज. बाकी तुम्ही वेळोवेळी चॅनलवरती हरभरा बाजार भावाचे व्हिडिओ पाहत राहा. तुम्हाला हरभऱ्याची प्रत्येक माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू. बाकी तुम्ही हरभरा अपडेट्स वरती लक्ष ठेवून हरभऱ्याची विक्री करावी आणि अशाच माहिती विषयक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.